वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। चिकुर्डे येथील स्मशानभूमीत जादूटोण्याचा प्रकार, परिसरात भीतीचे वातावरण, नागरिकांनी घाबरून न जाण्याचे संजय बनसोडे यांचे आवाहन। चिकुर्डे तालुका वाळवा येथील स्मशानभूमीत शववाहिनीच्या लोखंडी रॅकला मागील 4 दिवसांपासून काळ्या कापडांमध्ये काहीतरी बांधून ठेवल्याचे दिसून येत होते। तर हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान काही लोक मोटारसायकलवरून येऊन स्मशानभूमीत काहीतरी करत असल्याचे तेथील नागरिकांनी पाहिले होते। यावरून परिसरातील तरुण 2 दिवसांपासून त्या लोकांच्यावर लक्ष ठेवून होते, मात्र ते दिसून आले नाहीत। आज दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलनाचे राज्य संघटक संजय बनसोडे यांनी आपल्या टीमसोबत येऊन लोखंडी रॅकला बांधलेले काळ्या कपड्याचे गाठोडे सोडून पाहिले असता त्यामध्ये नारळ, त्यावर एका 18 वर्षाच्या मुलीचा फोटो, त्यावर काळी बाहुली, त्यात मोठे दाबण टोचलेले अवस्थेत व लिंबू तसेच मुलीच्या नावाची चिठ्ठी असे मिळून आले। याच प्रकारे असे 7 नारळ, लिंबू, मुलामुलींच्या नावाची चिठ्ठी व फोटो वेगवेगळ्या काळ्या कपड्यांमध्ये बांधून ठेवल्याचे उघड झाल्याने चिकुर्डे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। तर हा भानामतीचा प्रकार मांत्रिकाच्या साहाय्याने केले असल्याचे संजय बनसोडे यांनी सांगत, एका प्रगतशील तालुक्यात अशा प्रकारची घटना घडते हे लाजिरवाणी बाब आहे। यासाठी कुरळप पोलिसांनी याची सखोल चौकशी करून संबंधित मांत्रिक व त्या व्यक्तीवर जादूटोणा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तर बनसोडे यांनी या सर्व वस्तू गोळा करून कुरळप पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केल्या आहेत। वाळवे तालुक्यामधील चिकुर्डे गावामध्ये गेले 4 दिवसापासून गावातल्या स्मशानभूमीच्या कठड्याला काही अघोरी प्रकार काही अज्ञाताने केलेला निदर्शन झाला। गावातील पोलीस पाटील, गावचे सरपंच आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या ही बाब निदर्शनास आली। या ठिकाणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने इथं आल्यानंतर आम्ही पाहिलं, या ठिकाणी वेगवेगळ्या करणीचे प्रकार काही करण्याचा प्रयत्न केला, किंबहुना अघोरी उपचार करणाऱ्या मांत्रिकाने हे काम केलं असावं। यामध्ये आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, यामध्ये काही मुलं आणि मुलींची काही नावं यामध्ये लिहिलेले आहेत, काही फोटो दिलेले आहेत। यावरूनसुद्धा थोडा वेगळा प्रकरण असावा असा संशय आहे। याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं कुरळप पोलीस स्टेशनमध्ये आम्ही रितसर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणार आहे आणि ज्या कुठल्या मांत्रिकानं ज्या व्यक्तीनं हे केलेलं आहे त्याबद्दलचा तातडीनं तपास व्हावा यासाठी आग्रही राहणार आहे। मी या भागातील सगळ्या नागरिकांना विनंती करतो की अशा भीतीदायक आणि लोकांना त्रासदायक घटना ज्या करतायत त्यांच्यावर कठोर कारवाई पोलीस करतील। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की असं करून कुणाचंही काही कमी अधिक करता येत नाही, चांगलं किंवा वाईट पण करता येत नाही। त्यामुळे अशा अघोरी कृत्यापासून आपण घाबरू नये, किंवा अशी बाहुली लिहिली किंवा आत्ता काय केलं तर त्यापासूनसुद्धा कोणी घाबरण्याचं, विचलित होण्याचं काम नाही। यासाठी सातत्यानं समिती प्रबोधन करत आहे। ह्या चिकुर्डे येथील प्रकारसुद्धा आम्ही लवकरच पोलिसाच्या सहकार्याने उघडकीस आणू। मी सुधीर विजय कांबळे, पोलीस पाटील चिकुर्डे। आमच्या या चिकुर्डे गावामध्ये जे स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये गेली 4 दिवसापूर्वी अघोरी प्रकार काहीतरी केलेला आहे असं मला एका अज्ञातांनी फोन करून कळवलं। मग मी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता तर या स्मशानभूमीच्या रॅकला काळ्या फडक्यामध्ये काहीतरी बांधून ठेवले असा निदर्शनास आला। त्याच्यावरती आम्ही 2-3 दिवस वास ठेवला, परंतु आम्हाला ती व्यक्ती काही सापडली नाही। परंतु तो प्रकार हा दिवसेंदिवस वाढतच गेला। मग गावातील आम्ही स्थानिक जे मेन लोक जे आहेत त्यांच्या कानावरती हा विषय गाठला। आमचे गावचे सरपंच रणजित पाटील यांच्या कानावरती गाठला, तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णात पवार यांच्याही कानावरती विषय घातला। आणि मग आज सकाळी त्यांनी मला सांगितले की बाबा आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे संजय बनसोडे आहेत यांना आपण सूचना केलेली आहे, ते 12-12:30 दरम्यान येतील। मग त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्ही मग हा सगळा प्रकार बघितल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की त्या ह्याच्यामध्ये जे काळ्या फडक्यामध्ये जे काय आहे ते नारळ, त्याच्यामध्ये बाहुली, परत त्याच्यामध्ये काही फोटो मुलींचे आणि त्याच्या नावाची चिठ्ठी असे आमच्या निदर्शनास आले।
साधारणतः हा असा प्रकार आम्हाला असा दिसून येतो की हा आमच्या गावातील नसून हा बाहेरच्या कुठल्या तरी परगावच्या माणसांनी येऊन केलेला हा प्रकार आहे असं प्रथमदर्शनी तर ते आम्हाला दिसते. आणि हा प्रेम काय म्हणतात वन साईड प्रेम अशा प्रकारचा काहीतरी असावा असा एक आमचा अंदाज आहे. वारणा न्यूजसाठी कुमारी ब्रह्मानंदिनी पाटील आरळी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.